हे गाईज वेलकम टू माय ब्लॉग. मीच तुमच्या सर्वांचा अक्षय. तुम्हा सर्वांना घेऊन चाललोय मस्कत नाईट इव्हेंटला. हा इव्हेंट होता ओमानमध्ये, कोरम येथे. ठीक आहे. आणि आम्ही जस्ट एंटर केलं, पुढे गेलो. मग बघितलं सगळीकडे लाईट्सच लाईट्स होत्या आणि खूप गर्दी होती. कारण की मोस्टली म्हणजे बाहेर कंट्रीमध्ये वेगवेगळे लोक तिथं आले होते ह्या इव्हेंटला. सो आम्ही गेलो आणि इंडियामध्ये राहताना जत्रेचं जे फील पाहिजे होतं ते फील आम्हाला इकडं सुद्धा भेटलं. आकाश पाळणे वेगवेगळे, म्हणजे असे वेगवेगळे हे होते पाळणे खेळायसाठी. असे सगळे आम्ही बघितले. नंतर मग थोडं पुढे गेल्यानंतर लाईट्सचे फोकस बघितले वेगवेगळे. खूप अंधार होता पण मग वेगवेगळ्या लाईटचे डिझाईन्स होते. 3D एल्युजन्स वेगवेगळे असे प्रकार होते त्याच्यामध्ये. ते सगळे आम्ही एक्सप्लोअर केले. त्याच्यानंतर मग एंट्री केली आतमध्ये आम्ही. एंट्री करत आम्हाला सगळ्यात पहिल्या लाईट मेज भेटलं. ही माझी दीदी आणि जिजू आहेत. तर आम्ही दोघं गेलो पुढे. आम्ही लाईट मेजमध्ये घुसलो. तर हे खूप टफ होतं तिकडं, की खूप जणांना निघता येत नव्हतं बाहेर, त्याच्यामुळे खूप जण अडकले होते. पण आमचे जिजू सगळ्यात पुढं होता. ते सगळे पुढे असताना त्यांनी आम्हाला 2 मिनिटाच्या आतमध्ये बाहेर काढलं. आम्हाला समजलंच नाही एवढे लवकर लवकर कसं बाहेर आलो. नंतर पुढे गेलो आम्ही, बघितलं तर पोल लावलेले होते लाईटीचे. तिथं आम्ही 2-3 फोटो घेतले. नंतर आम्ही पुढे गेलो त्यांच्या प्रॉपर ओमानच्या विलेज वाईबमध्ये. तिकडे आम्ही बघितलं की ओमानी लोक कसे राहतात, त्यांचं प्रॉपर गाव कसं एकदम, त्यांच्या गावचे प्रोडक्ट्स वगैरे कसे ते एक्सप्लोर करायला आम्ही गेलो. तिथे गेलो, पुढे गेलो. नंतर मग आम्ही बघितलं तर तिकडं खूप गर्दी होती. तर म्हणून आम्ही त्या साईडला तिकडं पटकन पळत पळत गेलो. बघितलं तर एक माणूस मोठा अशा कढईमध्ये काहीतरी करत होता. तर मग आम्ही पुढे जाऊन बघितलं. नंतर समजलं आम्हाला की हा तर हलवा बनवत आहे. मग त्या हलव्याला बघून आमची इच्छा तर नाही झाली खायची, कारण की खूप गोड असताना आम्ही गोड खात नाही. तर आम्ही पुढे गेलो त्यांचा पारंपरिक डान्स बघायला. तो डान्स बघताना थोडी मजा आली. ऐका तुम्ही त्यांचा डान्स थोडासा आणि बघा त्यांचा डान्स. शेवटी त्यांचा डान्स बघून आम्ही निघालो दुसरीकडे. तर दुसरीकडे येतात बघितले त्या पेंटिंग करत होते लोक. त्यांची पेंटिंग बघून, लोक पेपरवर पेंटिंग करते, हे लोकांच्या चेहऱ्यावरती पेंटिंग करत होते, प्लेट्सवर पेंटिंग करत होते आणि त्यांच्या लँग्वेजमध्ये करत होते. तर आम्ही बघितलं नाही, साईडला बघताच खायचं दिसलं आणि आम्हाला एवढी भूक लागली होती काय खाऊया. तिथे गेलो तर ही म्हातारी बाई तिथं काहीतरी वेगळंच बनवत होती. हे तर आम्हाला काय समजलंच नाही आणि हे आम्हाला काही खाल्लंच नाही. नंतर शेवटी आम्हाला दिसलं कांदे भजे, आणि महाराष्ट्रीयन बोलले तर कांदा भजे तर आहा. म्हणून मग सगळ्यात पहिला आम्ही घेतले कांदे भजे. खूप वेळानंतर शेवटी कांदे भजे आमच्या हातात आले. घेतले आणि दीदीला दिला. दीदीला खाऊन विचारलं, दीदी तर बोलते यम्मी आहे. पण आम्हाला काही आवडले नाही. शेवटी ते महाराष्ट्रीयन नंतर बघितलं तिथं जोकरची रॅली चालली होती. जोकाच्या रॅलीमध्ये वेगवेगळे जोकर्स बनले होते, मिक्की माऊस बनले. नंतर पुढे जाऊन आम्ही पोचलो एक आपल्या इंडियाच्या बॅनरवरती. शेवटी इंडियाचा बॅनर आम्हाला भेटला. तिथं आम्ही थोडे शूट्स केले, फोटोज वगैरे काढल्यानंतर आम्ही पोचलो चायनामध्ये. चायनाच्या इथं पण आम्ही बघितले त्यांचे प्रोडक्ट्स काय, म्हणजे त्यांच्या फूडमध्ये काय स्पेशल काय आहे आणि त्यांचे बॅनर्स बघितले. त्याच्यानंतर मग फूडमध्ये त्यांचे काय एवढं म्हणजे वेगळं वाटलं नाही, चायनीज वगैरे दिसलं नाही आम्हाला. वेगळंच काहीतरी दिसलं. तर मग आम्ही बोललो चला आता पुढे जाऊन बघू दुसऱ्या कोणत्या कंट्रीमध्ये काय आहे. सो थोडं पुढं आलो आम्ही
आणि बघितलं तर आम्ही पोचलो होतो थायलंडमध्ये. थायलंडच्या बॅनरवरती बघितल्यानंतर तिकडचं फूड एक्सप्लोर करायसाठी आम्ही बघितलं. तर तिकडं पण व्हेरायटीज ऑफ फूड्स होते, ज्याचं नाव आम्हाला तर माहीतच नव्हतं. शेवटी आम्ही अजून पुढे गेलो. पुढे गेल्यानंतर बघितलं, की आम्ही पोचलो होतो इटलीला. सो इटलीमध्ये इटलीचा बॅनर बघितला. तिकडचं स्पेशल फूड बघायसाठी गेलो, पण तिकडं खूप गर्दी होती. सो नंतर मग आम्ही थोडं बोललो, चला इथं गर्दी आहे, तर पुढे जाऊन बघू आपण दुसऱ्या कंट्रीमध्ये काय आहे. थोडं पुढं आलो आणि आम्ही बघितलं, की इथं USA बॅनर होता. तर USA बॅनरमध्ये आम्ही बघितलं, तिथं पोरं मस्त्या करत होते. सो नंतर मध्येच अनाउन्समेंट झाली साईडला, खूप गर्दी होती. बोललो ही गर्दी का? नंतर समजलं, की इथं लाईटचा शो आहे. सो तुम्ही लाईटचा शो बघा कसा आहे. आम्ही तर खूप एन्जॉय केला, तुम्ही पण एन्जॉय करा. शेवटी लाईटचा शो एन्जॉय करून मी आणि दीदी आणि जीजू आम्ही निघालो आणि दीदीला ते थिंग्स बघून दीदी बोलली, "चला फोटो काढूया आपण." मग तिच्या बोलण्यानं आम्ही गेलो तिथं पुढे, पुढे फोटोज काढले. नंतर आम्ही बघितलं मुंबईच्या खाऊगल्लीसारखी इथं पण खाऊगल्ली होती आणि बघितलं खाऊगल्लीमध्ये काहीतरी खाऊया असा विचार केला. पण मागं कांदा भजीच्या टेस्टमुळे आमची काही इच्छा झालीच नाही. शेवटी आम्ही बोललो, की "नको खाऊया, आपण जाऊया दुसरं काहीतरी बघूया, काहीतरी एक्सप्लोर करूया." मग शेवटी आम्ही तिकडून निघालो आणि पुढे आल्यावर बघितलं आम्ही एक पांडा होता आणि त्या लहान मुलं एवढी मस्ती करत होते त्यासोबत. बोललो, "चला आपल्याला काही काम नाही इथं, आपण आता लहान राहिलेलो नाही." सो आम्ही गेलो पुढे एक्सप्लोर करायला विलेज वाईब. वेगवेगळ्या विलेज होते, वेगवेगळ्या विलेजचे तिकडचे प्रसिद्ध म्हणजे काय-काय होते कपडे वगैरे होते, काही वस्तू होत्या. त्याचं एक्झिबिशन टाइप होतं. म्हणजे ते लोकं सेल पण करत होते. सो बोललं चला आपण जाऊया आता तिथं पुढे जाऊन बघूया काय आहे काय नाही. सगळ्यात पहिले तर आपण गेलो भारतीय असल्यामुळे भारताच्या ह्याच्यामध्ये सगळ्यात पहिला गेलो. आतमध्ये गेल्यावर बघितलं तिथं आतमध्ये काहीच नाही. सगळे स्टॉल क्लोज झाले होते. कारण की आम्ही थोडं लेट गेलो. नंतर आम्ही मग सिरियाजमधला डान्स बघितला थोडा. तो डान्स बघून झाल्यावर आम्ही बोललो, "चला आता मग सिरियामध्ये बघू काय फेमस आहे." मग आम्ही तिकडे निघालो आतमध्ये जायला. आतमध्ये जाताच मग बघितलं इथं परफ्यूम वगैरे होते. खूप असं स्मेलिंग वगैरे होते आणि आमची दीदी तर वाईबमध्येच होती त्या डान्सच्या. हे परफ्यूम वगैरे बघून आम्ही निघालो पुढे. नंतर आम्ही गेलो श्रीलंकामध्ये. श्रीलंकामध्ये गेल्यावरती तिथं पण आम्ही सेम एक्सप्लोर केलं काय-काय आहे, काय प्रसिद्ध आहे. तिकडचा ज्वेलरीचा एक ब्रँड होता, तो ब्रँड पण होता तिथे. त्या ब्रँडची थोडी ज्वेलरीज बघितल्या आम्ही. नंतर मग त्यांचे कपडे होते, क्लोथिंग्स प्रॉपर क्लोथिंग वेअर त्यांच्या इकडचा जो होता, तो इथे एक वेअर केलेला होता स्टॅच्यूला. नंतर वैतागून बोललं, "चला आता निघूया." खूप थकलो होतो आम्ही. मग काय घरचे काय करत नव्हते. नंतर मग आम्ही बघितला ड्रोन शॉट. ड्रोन शॉटमध्ये ते लोकं वेगवेगळे डिझाईन्स करत होते. त्यांचे म्हणजे अरबी लोकांचे वेगवेगळ्या डिझाईन्स करत होते. शेवटी आम्ही बोललो, "चला आता जाऊया घरी."